आवर्जून त्यांचं शेड्यूल खूप टाईट असतानाही आवर्जून आपल्या या ठिकाणी आलेले संजय भाऊ खंडागे व छायाताई खंडागे हे समाजसेवक आहेत. हे या ठिकाणी आपल्या आणि छायाताई खंडागळे यांनी आम्हाला कार्यक्रमाला जो टाइम दिला त्याबद्दल त्या दोघांचं पण आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत आणि त्यांचा सत्कार माननीय आणि यानंतर या कार्यक्रमाची जी आम्हाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल परत एक वेळा संजय भाऊ खंडागळे समाजसेवक आणि छायाताई खंडागळे समाजसेवकाचे यांचा मी धन्यवाद करतो. आणि खंडागळे साहेब आपल्या गौतमजी मोरे यांचा सत्कार RPI नेते गौतमजी मोरे यानंतर संजय भाऊ हे गौतमजी मोरे या कार्यक्रमाला शुभेच्छा देतात. हॅलो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गोरगरिबांची अस्मिता आपल्या तलवारीच्या धारेवर टिकवून ठेवणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे उद्धार करते. भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञानाचे महासागर दलित पीडित शोषितांचा उद्धार करता महात्मा गांधींचा प्राणदाता विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव भारताच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्हे तर जगाच्या पाठीवर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. आपल्या देशातील राष्ट्रपिता मनवणारे त्यांचा जयंती उत्सव एका दिवसापूर्वी मर्यादित राहिला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे नेतृत्व आहे ज्यांनी या देशाला वैभवशाली बनवलं. त्यांनी या देशाला बलवान बनवलं. या देशामध्ये भारतीय संविधान दिलं. जेव्हा हा देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश नुसता सैराट होता, बळी तो कानपिडी अशी अवस्था होती. या देशाला संविधानाची गरज होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं. ज्याप्रमाणे एखादी मुलगी लग्नाच्या आधी सैराट असते त्याप्रमाणे त्या भारत मातेच्या गळ्यामध्ये संविधान रूपी मंगळसूत्र बांधून या भारत मातेला सुजलाम आणि सुफलाम केलं. या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये झोपडीमध्ये राहणारा गरीब श्रीमंत त्याच्यातला भेद नष्ट केला. जो झोपडीमधील मजदूर आहे, जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, त्याला पण तोच न्याय दिला. टाटा बिर्ला अंबानीला पण तोच न्याय दिला. हे भारतीय संविधान चमत्कार केला. मी काही जास्त बोलत नाही. या देशामध्ये हजारो वर्षापासून गुलामगिरी होती. जास्त करून हिंदू ज्या स्त्रिया होत्या
त्या गुलामगिरीच्या भेड्यामध्ये अडकून पडलेल्या होत्या. ते 30 कोटी देव जन्माला या देशात आले, पण एकही देवाने या स्त्रीचा, या महिलेचा उद्धार केला नाही. असा एक देव जन्माला आला ज्याने या देशातील स्त्रियांचा उद्धार केला. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदू कोड बिल लिहिलं. स्त्रिया पण एक माणूस आहेत, त्यांना पण जीव आहे, त्यांना पण आस्था आहे, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, त्यांना पण स्वातंत्र्य आहे. हिंदू कोड बिल पण जेव्हा लिहिलं, परंतु काँग्रेसच्या सरकारने हे बिल पास केलं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाला लाथ मारली. माझ्या महिलांना, माझ्या आया बहिणीला सन्मान मिळत नसेल तर मंत्रिपदाला काय करायचं. नंतर टप्प्याटप्प्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पास केलं मित्रांनो, आणि या महिलेला सन्मानाने राहण्याचा अधिकार मिळाला. आज या महिला आमच्या पुढे बसल्यात, माझ्या माय मौल्या, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. नाहीतर पुढे कपाऱ्यामध्ये, कुसाच्या बाहेर, घराच्या कोठडीमध्ये महिलांची जागा चूल आणि मूल होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी चमत्कार केला, आणि असा चमत्कार नाही की जेव्हा महिलेला, जी महिला घरामध्ये बसली होती, ज्या महिलेवरती दडपण होतं, त्याच्यामध्ये आचारसंहिता होती, त्यांच्या हातामध्ये गुलामीच्या बेड्या होत्या, त्या तोडून टाकल्या आणि एक महिला डायरेक्टर झाली, पंतप्रधान झाली, या देशाची कलेक्टर झाली, आणि या देशामध्ये पायलट झाली, ट्रेन चालवणं झाली. अशा प्रकारचं फार मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी दिलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी मुंबई टायगर ग्रुपचे अध्यक्ष, पुण्या मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांची हवा चालते, ती हवा म्हणजे टायगर ग्रुप, युवकांच्या घरातला ताई, ते संजय भाऊ खंडागळे वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर येण्यास आम्हाला सुद्धा संधी मिळाली, आणि आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी आमचे छायाताई खंडागळे, समाजसेविका रोमिओ राठोड, आमचे सर्व आरपीचे कार्यकर्ते, बबुलभाई, राजूभाई, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले. या मुंबईच्या गल्लीगल्लीमध्ये टायगरची हवा आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा टायगर ग्रुप सोशल वर्किंगचे काम करतो. काल परवाच हे हॉस्पिटलमध्ये 5000 लोकांचं जेवण मोफत वाटायचं काम टायगर ग्रुपने केलं. काल विरारमध्ये 1000 लोकांना मोफत राशन वाटप करण्याचं काम केलं. सोशल वर्किंगचं काम या माध्यमातून चालू आहे. रिपब्लिकन पक्ष आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून संजय भाऊ काम करीत आहेत, त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आंबेडकर जयंतीचं जे आयोजन केलं, त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. जेव्हा सर्वांचे अध्यक्ष हे भाऊंना आता जय जय महाराष्ट्र गीत होईल. शेवटी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. पोलीस बांधवांचे मनापासून आभार मानतो की आम्हा कलावंतांना जास्त वेळ दिलेला आहे. मी थोडंसं 2 मिनिटं घेतोय. शिवाजी महाराजांची एंट्री होते. आपण सर्वांनी शांत बसा. या ठिकाणी अत्यंत तांत्रिक दृष्ट्या साऊंड इंजिनिअरिंग ज्यांनी केलेलं आहे, आमचा प्रत्येक शब्द न शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे, ते तरुण आमचे मित्र, त्यांच्यासाठी मी टाळ्या मागेन. आता कलाकारांची फक्त ओळख करून देतोय. ज्यांनी साऊंड इंजिनिअरिंग केलं त्यांच्या बोटाची कमाल आहे, त्यांच्यासाठी मी टाळ्या मागेन. टाळ्या आहेत का? आपला चंबूरचा, अरे बाबा वेळ, मुंबई शहर में नहीं